अनंत कोटि ब्रह्मांड नायक महाराज धीराज योगिराज सच्चिदानंद परब्रह्म भक्त प्रतिपालक शेगाव निवासी सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. तर आज आम्ही कुठे आलो आहे तर तुम्ही ते असं इकडे इकडे का कॅमेरा ते गेस करतील लोक कुठे आलो आहे बट तर आज आम्ही आलो की शेगाव दर्शन करायला गजानन महाराज दर्शन करायला लग्नानंतर आम्ही आलोच नाही. तर आज आम्ही आलो आहे. आज तो दिवस आला फायनली गजानन महाराजाचं दर्शन करायसाठी आणि आम्ही सकाळीच निघालो पण खूप हळूहळू आलो इथे. सकाळी चांगली हे होती म्हणजे सावली होती पण आज भयंकर ऊन आहे. मला सकाळपासून निरंकार उपास चालू आहे. या लोकांनी नाश्ता केला पण मला तेलकट खायचं नव्हतं म्हणून मी म्हटलं पुढं खाऊ काही आलंच नाही. ट्रॅफिक जाम झालेली आहे. आणि हा एक भाऊ तर डायरेक्ट रस्त्याच्या मध्ये आडवी गाडी लावून आला फोटोज काढायला. म्हटलं हा घेते आता टोले. ते गाडी धन्यवाद भाऊ यार तुम्ही तोंड बंद करा पहिले. मला दर्शन घेऊ आपण. मला लागा तेव्हा तुम्ही थांबा इकडे एक्सप्रेस करा जाम करा ट्रॅफिक. आता ट्रॅफिक जामू राहिला म्हणून टोटल बंद राहिला आता. हे दादा आम्हाला इथे भेटले आणि आम्हाला मदत केली. आणि भोजन प्रसाद 60 रुपये आहे. हा भोजन प्रसाद 60 रुपये आणि चहा दूध कॉफी वगैरे सगळं आपलं 10 मध्ये. दूध स्वस्त आहे 7 रुपये. पण जेवण इथलं आता मस्तच राहते. चालेल थँक्यू. ते बाय अरे हे आहे हिरो. जेवण झालं का तुमचं? किती खुशी झाली तू दाखवून राहिला तुला. दे त्याला मस्त ठीक आहे. तू हे घे चल ते नाही पाहिजे. माझ्यासाठी झालं का तुमचे दर्शन? आम्ही आता पोहोचलो. आज सगळेच जण दिसत आहेत. त्याच्यातला एक अमरावतीचा महाराष्ट्राचा इंडियाचा टॉप अँकर भेटला तो तर नाही भेटला. माझा मोठा भाऊ तुम्हाला भेटला आहे. आता इथे एक नंबर वातावरण आहे. तू मस्त एकदम क्लीन सुंदर आणि स्वच्छ. खूप जास्त स्वच्छ म्हणजे फ्लोअर पण असं धूळ पण नाही आहे. जसं मला नेहमी पाहिजे असतं. म्हणजे हा घरातले घरात करत नाही घरात स्वच्छ वातावरण. मी लहानपणापासून पडलो आहे बॅचलर लाईफमध्ये. बॅचलर लाईफमध्ये मी राहिलो हॉस्टेल्समध्ये. म्हणजे एकदाच ते गाडीवाला कचरा निकालवाली गाडी येते ना सकाळी ते तरी 6 पासून पण त्याच्यापेक्षा बेकार आहे आमच्या रोड. मला फक्त क्लीन ताज्याच्या मोठं 5 वर्ष पडेल फ्रेश एअर आणि वातावरण एकदम मस्त. पण आता हे माझ्यासाठी सर्व करतात. चला तेवढा तर बोलली धन्यवाद. म्हणजे आमच्या रूम अशा होते की त्याच्यावर पायाचे ठसे उमटत होते असे डायरेक्ट. लक्ष्मी तोंड मागून या किती या सांगितलं याला तोंड बंद करा पाहिजे तुमचं. बघ ना भाऊ आम्ही शेगावला आलो आहे पण इथे पण आम्हाला ट्रॅफिक बड़ी गर्दी होत इथे. कारण की लोक विदर्भाचे लोक येणार. बरं कडक उन्हात फोटो काढायला घ्या भाऊ घ्या. एक फोटो काढा आता ठीक आहे. सो काय एवढं बांधून पण ओळखून राहिले. तुम्ही म्हणूया दादा काय अबे लोक येऊन राहिले बरोबर. अरे देवा लाईन तर आपल्या धर्माची अशी खासियत आहे. कमीत कमी 2 घंटे लागते इथं. आता भयंकर लाईन आहे.
लग्नानंतर जोडीने शेगावला जाणे याची प्रसन्नता मी व्यक्तच करू शकत नाही. महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्यामध्ये शेगाव हे एक शहर आहे. शेगाव एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. श्री गजानन महाराज यांच्या समाधी स्थळावर एक भव्य मंदिर बांधले गेले आहे आणि तेथे संस्थानाच्या भक्त निवास मध्ये एक अल्पदरामध्ये मुक्कामाची उत्तम सोय केलेली आहे. 700 खोल्यांची व्यवस्था असून गर्दीच्या वेळेस 5000 बिछाने देखील पुरवण्यात येतात. या संस्थानातर्फे सेवार्थ बस सेवा, निशुल्क महाप्रसाद, अल्पदरामध्ये भोजन व्यवस्था, विविध वैद्यकीय सेवा इत्यादी अनेक प्रकल्प राबवण्यात येतात. आणि तिथलं सांगायचं म्हणजे काय, ते शेगाव कचोरी हा एक खाद्यपदार्थ तिथला सुप्रसिद्ध आहे आणि पर्यटकांमध्ये तिथं अत्यंत लोकप्रिय म्हणजे आनंद सागर. आनंद सागर हे शेगाव एक प्रेक्षणीय स्थळ आहे. आणि दुसरं म्हणजे तिथे जवळच आनंद सागर विसावा एक भक्त निवास आहे. तिथे राहण्याची सोय आणि भोजनाची सोय सुद्धा आहे. दर्शन करायला आम्हाला 1 तास लाईन मध्ये उभं राहावं लागले आणि त्यानंतर आम्हाला मंदिरातून निघायला 2 तास लागले, कारण लोकांचं प्रेम इतकं की आम्हाला सेल्फी द्यायलाच 2 तास लागले. जय गजानन माऊली. तर आम्ही शेगावचा भोजन प्रसाद करायला आलो आहे. इथे पोळी आहे, आलूची भाजी आहे, इथे वरण भाजी आहे कशाची तरी मला नाही माहिती, तर मोठीची भाजी आहे, इथे वरण आहे, भात आहे, शीर मस्त लोणचं आहे आणि सलाद म्हणून बटापोळी आहे. आणि आम्ही कॉफी सुद्धा बोलवली आहे, पण म्हटलं पहिले जेवण करू. मला जेवण भयंकर आवडलं माऊली. ही खूप छान होतं. तुला कसं वाटेल? स्पेशली सगळ्यात जास्त आलूची भाजी खूप आवडली मला. आणि मला शिरा. हा, माझा फेवरेट आहे शिरा. नाही नाही आता नाही, तू आलू आणि विसरले नाही. पण मला इथं शिरा खूप आवडते प्रकरणावर. नाही जेवण असं खूपच हे होतं, म्हणजे खाऊ वाटत होतं. भरून गेलं पण सगळ्यात छान शिरा होता. शिरा होता शिरा. खूपच मस्त. बस हो घ्या ना भाऊ, मी घेतला तुमचा फोटो. नाही आमचा बंद करू. म्हटलं तुम्हाला मला भेटेल शेगावमध्ये नक्कीच म्हटलं. महाराजांनी ऐकलं का यांना बघितलं आणि मग इकडे साईडला का? ती कुठूनही दिसते. चालतं, थँक्यू. तर अशा प्रकारे आमचं मस्त दर्शन झालेलं आहे. गर्दी खूप होती पण दर्शन तरी कसं छानच झालं. 1 नंबर दर्शन झालं मस्त. आणि मग तिकडून आम्ही प्रदक्षिणा घेतली, छान मस्त फोटो वगैरे काढले. खूप सारे फॅन्स पण भेटले आम्हाला. आणि त्याच्यात आमचं 2 घंटे गेले प्रदक्षिणा काढायलाच, म्हणजे आम्हाला जवळपास किती 15 ते 20 मिनिटं प्रदक्षिणालाच लागले. गोल गोल करता करता खूप सारे लोक आले फोटो काढायसाठी. म्हणजे इकडून गेलो आणि तिकडून मोबाईल 20 मिनिटं लागली. सगळ्यात लंबी प्रदक्षिणा आजची आमची. नंतर मग आम्ही मस्त प्रसाद घेतला. हा, तर प्रसाद सिंगल लाडू आपला हॅलो होते तिथून काढतायत थोडी. तर 1 लाडू आहे 30 रुपयाचा आणि 2 लाडू आहेत 50 रुपयाचे. 25 आहे, 50 रुपये. 50चे 2. आणि मस्त प्रसाद सिंगल लाडू 30चा आहे. प्रसाद घेतला आणि अशा प्रकारे आमचं दर्शन झालेलं आहे.